नमस्कार. भीतीमुक्त जीवन ही जी कार्यशाळा मी घेत आहे महाराष्ट्र टाइम्स बरोबर, त्यावेळेस मला बरेच सारे प्रश्न आणि महाराष्ट्राच्या अनेक कोपऱ्यातनं जे प्रश्न विचारले जात आहेत ते हे आहेत की भीती सर्वांना असते का? तर हो, सगळ्यांना भीती वाटते. प्रत्येक जण त्याला छोटी किंवा मोठी किंवा जुनी अशी भीती सांगू शकतं. जसं एखाद्या व्यक्तीला पालीची भीती वाटू शकते, एखाद्याला अंधाराची भीती वाटते, एखाद्याला सापाची भीती वाटते, एखाद्याला इंटरव्ह्यूची भीती वाटते. आणि हळूहळू त्यावर विचार करताना माणसाला वाटतं की मी त्याच्यावर कंट्रोल केलेलं आहे. पण जर तुम्हाला सापाची भीती वाटत असेल आणि सापाचं चित्र समोर दिसलं आणि तरी तुमच्या अंगावर शहारा आला, ह्याचा अर्थ ती भीती तुमच्यामध्ये आजही तेवढीच आहे. तर ही भीती दोन प्रकारे येते. एक असते की माझ्या आईला साप चावला होता, ते तिने मला सांगितलं आणि मग तिला खूप त्रास झाला. हे मी जेव्हा लहानपणापासून ऐकत असते तेव्हा मला साप चावला नाही तरीही सापाची भीती मला नकळत वाटायला लागते आणि त्याला म्हणतात ॲडॉप्टेड भीती. आणि दुसरी असते, मला एकदा साप चावला होता आणि त्याच्यातनं मी बाहेर पडले, पण तरीही माझ्या मनात ती सापाची भीती तशीच आहे. तर ह्या दोन्ही प्रकारच्या भीती असतात. म्हणजे कधी आपण बाहेरून कोणाकडनं तरी ऐकतो अशा कमकुवत क्षणांमध्ये आणि किंवा खूप अथॉरिटेटिव्ह फिगरकडून त्यांचा अनुभव ऐकतो आणि तो आपला अनुभव म्हणून जगायला लागतो. आणि कधी आपला अनुभव असतो ज्याच्यातनं आपण खरं तर बाहेर पडलेलो असतो आणि तो अनुभवच आपण त्या भीतीच्या भावनेशी चिकटलेला असतो आणि म्हणून आजही आपल्याला त्याची तेवढीच तीव्रतेने भीती वाटते. तर भीती ही फिलिंग पहिल्यापासूनच आपल्यामध्ये आहे, कारण ती देवानी तशी घातलेली आहे. म्हणजे तो एक सिग्नल आहे, रेड फ्लॅग आहे. पण ही भीती केव्हा जाचक ठरते, जेव्हा ती इम्बॅलन्स होते. म्हणजे तिच्यामुळे आपले निर्णय बदलतात. मला फ्लाईटमध्ये जायला आवडत नाही, जमत नाही, म्हणून मी माझ्या बॉसला सांगते मला असा जॉब द्या ज्याच्यामध्ये मला फ्लाईटनी ट्रॅव्हल नाही करावं लागणार. इथे ही जाचक झाली आहे आणि ती जाचक झाल्यामुळे माझं जीवन संकुचित झालं आहे. ती भीती ही जी भावना आहे, ह्या भावनेला आता खूप जास्त फ्रिक्वेन्सी ॲड झाली आहे, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, असंतुलित झालेलं आहे. तेव्हा ही कोणतीही जी भावना आहे ती अनरिसोर्सफुल असते आणि ही अनरिसोर्सफुल भावना आपल्या जगण्याला बंधनकारक ठरते. म्हणून त्या भावनेवर आपण काम केलं पाहिजे आणि त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची इंटेन्सिटी ती अशी असली पाहिजे जी फक्त अलार्मिंग आहे. म्हणजे सापाची भीती वाटणं बंद होऊन साप आपण हातात घेणार आहोत का? तर नाही. आपण सापाला हातात घेणार नाही, कारण तो विषारी असू शकतो, तो चावू शकतो. पण आपण बाकी जे आपल्या जीवनातलं कार्य फक्त साप या दृष्टिकोनातनं बंधनकारक करून टाकलेलं आहे, ते वाटणं बंद होईल आणि त्यामुळे तुम्हाला लिबरेटेड वाटेल, तुमचे डिसिजन्स बदलतील, तुमचं आयुष्य बदलेल. दिस इज व्हॉट इट इज देअर इन द वर्कशॉप. सो सी यू सून in the workshop today. Thank you so much.